मागच्या 3 दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। फडणवीसांची आज लातूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीमध्ये सभा होणार आहे। लातूर पालिकेच्या विजय संकल्प सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत। मात्र रवींद्र चव्हाणांच्या विलासराव देशमुखांच्या वक्तव्याविरोधात छावा व्यापारी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांकडून आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आजच्या सभेत फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे मुंबईतही मुख्यमंत्री फडणवीसांची सभा होणार आहे। उल्हासनगर आणि कल्याणमध्येही फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर तर केडीएमसीमध्ये युती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। दुपारी 2 वाजता उल्हासनगरमध्ये सेंच्युरी ग्राउंडवरती सभा होणार आहे, तर त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कल्याणमध्ये सभा होणार आहे। तर भिवंडीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत येणार आहेत। त्यांच्या सभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे करण्यात आलं असून दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। तर ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहराच्या विकासावर संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ठाण्यात येत आहेत। ठाण्यामध्ये मुलाखतीद्वारे फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत। ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन इथे संध्याकाळी 7 वाजता देवाभाऊ यांच्याशी विशेष चर्चासत्राचं आयोजन केलंय। संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे संवाद साधणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे या ठिकाणी रोड शो करणार आहेत। यावेळी वरळी, शिवडी आणि सायन कोळीवाडा इथे चौक सभा होण्याची शक्यता आहे। या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदार निलेश राणेही उपस्थित असतील। वरळीतील रोड शो आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात प्रचार करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या आज अकोला आणि अमरावतीमध्ये सभा होणार आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात उतरलेत। नाशिक रोड परिसरात बाईक रॅली काढण्यात येणार आहे, तर प्रभाग 16 मध्ये रॅलीचा समारोप करण्यात येणार असून त्यानंतर सभा होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त प्रचार सभा रविवारी 11 जानेवारीला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही मुंबईतील एकमेव संयुक्त सभा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवली पश्चिम परिसरातल्या प्रचार फेरीत बोलताना ही माहिती दिली आहे। भाजपमध्ये प्रत्येकाला देवेंद्र बनायचे, पण ते सोपं नाहीये असा टोला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी लगावलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते। 2 दिवसांपूर्वी नारायण राणेंनी राजकारणातील कट कारस्थानाबाबत एक वक्तव्य केलं होतं। त्यावर विचारलं असता नितेश राणेंनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टोला लगावलाय। प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस बनायचं आहे। सर्वात महत्त्वाचं तर त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले पाहिजे। ते ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा कार्यकर्त्यांना सांभाळतात, प्रत्येकाला वेळ देतात, ते पहिलं तुम्ही आत्मसात करा, मग देवेंद्र फडणवीस बनायचा प्रयत्न करा। एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये नितेश राणे असं म्हणाले की काही जणांना देवेंद्र फडणवीस बनायचंय, पण आधी त्यांचे गुण आत्मसात करा। हा रूप तुमच्याकडे होता आणि समन्वयवाले को इशारा काफी आहे असं म्हणाले। नितेश राणेंनाच माहीत असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे। त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी अजित पवारांनी प्रचार सभांचा धुरळा उडवलाय। उमेदवारांचा प्रचार करताना अजित पवारांनी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचे संकेत दिले। काकांच्या कृपेने चांगलं चाललंय असं सांगताना साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व अशा शब्दात त्यांनी कौतुकही केलंय। संदीपने ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं। माझं सरकार नव्हतं, पण मी पालकमंत्री होतो। त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू। मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्यानं खोटं बोलत नाही। त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय। आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। तर एकीकडे काकांचं कौतुक करत असताना अजित पवारांनी विरोधकांवरही जोरदार प्रहार केला। मतदारांना आमिषापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यांनी नादी लागणाऱ्यांना सोडणार नसल्याचंही म्हटलंय। पाहूया। काही लोक मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून
त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो? कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. 14ला संक्रांत, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाहीये. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा, पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा. लातूरमध्ये एमआयएमची प्रचार सभा पार पडली आणि या सभेतून ओवेसींनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत असेल अशी टीका करत ओवेसींनी अजित पवारांवरती निशाणा साधलाय. अजीत पवार साहब, आप ये समझ रहे कि असदुद्दीन ओवैसी से मुकाबला आपके चिचा के जैसा मुकाबला होगा? नहीं होगा. मेरा नाम असदुद्दीन ओवैसी है. तुम्हारे जैसे 56 अजीत पवार को जेब में डाल के फिरूंगा इंशाअल्लाह. और याद रखिए, अगर अजीत पवार को वोट पड़ा तो मोदी को वोट देने के बराबर है. आप मोदी को वोट देना चाहते? आप मोदी को वोट देना चाहते तो फिर अजीत पवार को वोट देंगे. अच्छा, वो जो जुए की कमाई पे, शराब की कमाई पे उन्हें बड़ा आ रहा है, उसको वोट देंगे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती नाशिकमध्ये सडकून टीका केली. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आणि कुंभमेळ्यावरून महाजनांवरती त्यांनी निशाणा साधला. नाशिक मला आश्चर्य वाटतं, इतका वांजूट आहे का? 15 आमदार नाशिकला असताना नाशिकला पालक मिळत नाही आणि कुंभमेळ्याला पालक पण मिळत नाही. सगळं आयात करावं लागतं दुसऱ्या जिल्ह्यातून. एकही माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे लायक नाही का? जिल्ह्यामध्ये आहे ना तो. कुंभमेळा बाजूला आहे. कालपासून तो काल परवाकडे गुंडमेळा झाला. त्या गुंडमेळ्यामध्ये माणसं येत आहेत, आयात निर्यात, एक वेगळाच पालक मिळतो, तोही तिकडे नाशिकमध्ये मिळत नाही. हे तुम्ही विचार केला, तुम्हाला जामनेरमधनं इम्पोर्ट करावा लागला. अवमान आहे नाशिककरांचा. कुंभमेळा माझ्या नाशिकमध्ये होतोय, नाशिकच्याच माणसांनी त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.